इचलकरंजी शहरामध्ये आदर्श झोपडपट्टी नावाने या जवाहरनगर परिसरामध्ये एक वस्ती आहे. या वस्तीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आणि कामगार वस्तीचा हा परिसर आहे. कामगार वस्ती परिसर असला आणि झोपडपट्टी नाव असलं तर या ठिकाणची परिस्थिती बघितली तर स्वच्छ सुंदर हा परिसर इथल्या नागरिकांनी ठेवलेला आहे. कुठेही गटारीमध्ये कचरा दिसत नाही. रस्त्यावरती कुठलं एखादं रॅपर देखील खाऊचं तुम्हाला पडलेलं दिसत नाही, असा हा परिसर आहे. इचलकरंजी बोले या कार्यक्रमातून या आदर्श नगराचा आदर्श इचलकरंजीने घ्यावा असा आम्ही उल्लेख केला होता. त्याच्यानंतर इथल्या नागरिकांनी महिलांनी असं ठरवलं की आता आमचं आदर्श झोपडपट्टीचं नाव आदर्श झोपडपट्टी काढून आदर्श नगर किंवा आदर्श कॉलनी असा करावा अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे कोणत्याही उमेदवारानं इथं फिरकू नये, मत मागणीसाठी येऊ नये असा त्यांनी फलक लावला होता. आज भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि त्यांच्या 4 उमेदवारांनी महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर ते मार्गी लावणार आहेत. तत्पूर्वी आदर्श कॉलनी या शब्दाला त्यांनी मान्यता देऊन आज त्याची मंजुरी देखील दिली आहे. आपल्यासोबत इथले नागरिक पण आहेत आणि आमदार पण आहेत. प्रथम तुम्ही सांगा तुमचा प्रश्न काय होता आणि मागणी काय होती? आमची मागणी असं होती की आदर्श झोपडपट्टी आहे ते आदर्श कॉलनी करून द्यावा अशी मागणी होती आमची. आणि ती मागणी आमची मान्य केल्यात 4 उमेदवारांनी आणि परत आपले राहुल साहेब आवडेनी पण, की त्यांना एवढं मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे की जे आमच्या मागण्या बरेच वर्ष ही मान्य झाल्या आणि बरेच वर्ष आमच्या झोपडपट्टी जी होती ती कॉलनी झाली नाही, परंतु ह्या टायमाला आम्ही केलो. त्यामुळे आमच्या महिलांचं पण मी मनापासून आभार मानते. काय माझ्या महिला माया एक कुट एक संमतीनं माझ्या महिला राहिल्या, त्यामुळे माझ्या महिलांना सगळ्यांनी माझं असं मनापासून असं की आदर आहे की माझ्या डोळ्यात असं आता भरून येते की की बरेच वर्ष झाले की असं झालं नव्हतं आमच्या इथं, परंतु माझ्या महिला मला जे पाठीशी दिल्या त्या व्यक्तीने मी हे सगळ्या गोष्टी करू शकलो. जर माझ्या महिला माझ्या पाठीमध्ये नसल्या असत्या तर मी काही करू शकलो नसतो. बरेच वर्ष असं केलेत की माझ्या महिला सगळं असं केलेत की करतो जातो ह्या विषय झालता, परंतु ह्या टायमाला जे आम्ही केलोय आणि हे सहकारी सगळेजण केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे. की ह्याच्या पुढं असं होणार की आम्ही जे काय थांबल आमच्या महिला सगळ्या की एका बाजूनच थांबणार, की आपले हे 4 उमेदवार आहेत त्यांना मनापासून आणून असं त्यांची प्रचारला आम्ही त्यांच्याच राहणार, त्यांच्या पाठीशी सदैव आम्ही आहे. त्यांनी आमच्या पाठी आहे तर आम्ही पण त्याच्या सदैव पाठीशी आहे. भावना आमदार साहेब तुम्ही या नागरिकांच्या ऐकल्या. आज निवडणूक आहे. निवडणुकामध्ये अनेक प्रलोभन नागरिकांना दिली जातात. अनेक प्रलोभन नागरिकांच्याकडून मागणी केली जाते. मात्र हे नागरिक आपला प्रभाग स्वच्छ ठेवतात, आपल्या प्रभागात राखतात आणि प्रभाग सुसज्ज व्हावा, फक्त विकास, केवळ दृष्टिकोन त्यांचा विकास आहे. आणि आज त्यांची जी मागणी आपण मान्य केल्या ते तांत्रिक बाबतीत कसं सोडवणार? विकास हाच आमचा ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनचा मुद्दा आहे. विकासाच्या माध्यमातूनच आम्ही इचलकरंजीचे प्रश्न सोडवायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलाय. इथल्या आदर्श कॉलनीतल्या आमच्या ज्या महिला आहेत त्या आमच्या लाडक्या बहिणींची मागणी लाडक्या भावांच्याकडे पोहोचली आणि लगेचच आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतली. खरं म्हणजे आपली महानगरपालिकेची निवडणूक लागायच्या अगोदर हा विषय माझ्या समोर आला असता तर 100% ह्याचा ठराव लावून अधिकृत महानगरपालिकेचाच अधिकृत बोर्ड मी या ठिकाणी लावून घेतला असता. परंतु असो, हा एकदम तांत्रिक छोटीशी दुरुस्ती आपल्याला ठरावाची करावी लागेल आणि त्याच्या माध्यमातून लगेच महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. या माऊलींनी सुद्धा हाक आम्हालाच का दिली? कारण की त्यांना माहिती आहे की महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल 16 तारखेला काय लागणार आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे, आमचाच महापौर होणार आहे, आमच्याच महायुतीची सरकार सत्ता येणार आहे. म्हणून त्यांनी आग्रह सुद्धा आमच्याकडेच त्या ठिकाणी धरला. कारण की त्यांचे सक्षम भाऊ किंवा सक्षम बहिणी आमच्याच पॅनलमध्ये आहेत आणि दिलेला शब्द पाळायचं काम आमचे मान्य मोदी साहेब असू देत, मान्य फडणवीस साहेब असू देत किंवा त्यांचा त्या पक्षातला आमदार म्हणून मी असेल, आम्ही सतत लोकांच्या सेवेत असतो आणि हा शब्द सुद्धा आम्ही पाळू. त्यांनी अजूनही बऱ्याच मागण्या केलेत. त्यांच्या रेशन कार्डचं हक्काचं धान्य मिळालं पाहिजे त्याचाही प्रमुख मीच आहे. त्यांचं पेन्शन योजना मिळाली पाहिजे त्याचाही प्रमुख मी आमदार म्हणून मीच आहे. आणि इथं असणारे बंच केबल, कारण की इथल्या बघितलेल्या MSCBचा असेल तर तिथं MSCBच्या वायरी मोकळ्या त्या ठिकाणी आहेत. बंच केबलच्या माध्यमातून केलं तर तिथं त्यांच्या घराचा वरचा दुसरा मजला बांधू शकतील आणि बरेच प्रश्न मार्गी लागू शकतील. एकदम छोटे विषय आहेत. त्यांच्या हक्काची त्यांची एक रूम असायला पाहिजे, तेही काम आम्ही मंजूर करून घेतले. येणाऱ्या काळामध्ये तेही चालू होईल.
ही खात्री मी या ठिकाणी दिल्यामुळं आज आम्ही त्यांचा आदर्श झोपडपट्टीचा फलक आम्ही उतरवला आणि आदर्श कॉलनीचा फलक आम्ही त्यांनीच त्यांच्या सहकार्यानं आज आम्ही या ठिकाणी लावलाय. येणाऱ्या काळामध्ये त्याला कायदेशीर स्वरूप सुद्धा देण्यात येईल. एकीचं बळ काय असतं हे आदर्श कॉलनीतील या महिलांनी करून दाखवलेलं आहे. सर्व महिला एकत्र आल्या, घर टू घर. आज प्रत्येक घरातल्या महिला या ठिकाणी दिसत आहेत आणि प्रत्येक महिला एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला की आपल्या या वस्तीचा विकास व्हावा आणि विकासाचं बळ विकास व्हावा आणि विकासासाठी त्यांनी आज या ठिकाणची प्रथम आपलं जर काम करून घेतलं असेल तर ते आदर्श कॉलनी, आदर्श झोपडपट्टीची आज आदर्श कॉलनी झालेली आहे. भलेही तांत्रिक बाब महानगरपालिकेकडून ती करण्यात येणार आहे, मात्र आज त्यांच्या मनामध्ये ही आदर्श कॉलनी आहे. त्याच्यानंतर इथल्या परिसरातील जे भागातील नगरसेवक आहेत किंवा माजी लोकप्रतिनिधी आहेत यांच्या मनामध्ये देखील रुजलेलं आहे आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे आदर्श कॉलनी जवाहरनगर इचलकरंजी. त्यामुळे जवाहरनगरच्या परिसरातला हा मधला भाग आहे. साहेब, इतक्या मोठ्या संख्येने या नागरिकांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन तुमची मागणी केली होती, ती मागणी पण तुम्ही मान्य दिलाय. काय सांगाल? प्रथम मी सर्व नागरिकांचं आणि तिथल्या महिलांचा आभार मानतो, कारण त्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा जाहीर केला. आता कुठलीही गोष्ट आम्ही जी जाहीर केली आहे त्याच्यापासून वंचित राहू शकणार नाहीत. कुठल्याही चारही लोक आम्ही शब्दाला पक्के आहोत. इथून पुढच्या काळात हे तर तिने आम्ही शब्द दिलेला करणारच, पण ह्याच्याशिवाय काही नागरिक सुविधेची कामं असतील ते आम्ही करून घेणार. ती जबाबदारी आम्ही चौघांची राहील. उमेदवार मी स्वतः सुनील पाटील, बंडू मुळीक, सुनील पवारांच्या मिसेस आणि जहांगीरबाईंच्या मिसेस हे चौघजण आम्ही उमेदवार आहे. आम्हा सर्वांना तुम्ही लोकांनी सहकार्य केला आणि पाठिंबा जाहीर केला याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आता या सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. या सर्व महिला मगापासून या घडामोडी घडल्या त्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या महिला होत्या. आदर्श कॉलनीमधील या महिला आहेत. आता तुमच्या झोपडपट्टीचं नाव आदर्श कॉलनी झाले. कसं वाटतंय तुम्हाला? मनाला समाधान झाले. आता तुम्ही सांगताना कुठं राहणार आहे म्हणून सांगणार? आदर्श कॉलनीत राहतोय म्हणून सांगणार. आदर्श कॉलनी एक अभिमानाची गोष्ट असते. आपण कुठल्या वस्तीत राहतो ही प्रत्येकाला अभिमानाची गोष्ट असते. तो अभिमान आज या सर्व महिलांच्या उरामध्ये आलेला आहे. आता मला एक सांगा, तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात. आता तुमचा कौल काय असणार आहे? तुम्ही पुढची भूमिका तुम्ही काय घेणार? राहुल आवडे साहेब आम्हाला शब्द दिलात की हे आमचे जे काय काम आहे ते सगळ्या गोष्टी होणार म्हणून. मग त्यांच्या शब्दाला मान ठेवून या सगळ्या गोष्टी आम्ही हे चारही उमेदवार निवडून देणार. आमच्या हे कमळ हे चिन्ह आहे त्यांचं उमेदवारांचं, त्यारी पण आलेत म्हणून असं समजा आमच्या इकडं. तुम्हाला सगळ्यांची सहमती आहे काय? सगळ्यांची सहमती आहे? तर या आदर्श कॉलनीचा आदर्श कॉलनीतील जनतेचा हा कौल आहे. यांनी आता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे.